धुळे जिल्ह्यातील वार या दत्तक गावी विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम संस्कार शिबिरात आज दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत सिकलसेल तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यात सर्व स्वयंसेवकांची तपासणी करण्यात आली व या शिबिरात श्री दौलत मोरे यांनी सिकलसेल संदर्भात स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. आणि तुम्हाला कॉम्प्लेक्स मिळाले असेल त्याच्यात पण हे 3 कलर दिसले असतील तुम्हाला. येलो पण दिसला असेल, रेड पण दिसला असेल. तर हे जसं तुमच्या कॉलेजला तुम्हाला तुमच्या कॉलेजने आयडेंटिटी कार्ड दिलेलं आहे सगळ्यांना. हे काय आहे की आपली महाविद्यालयाची आपली ओळख आहे की मी या महाविद्यालयामध्ये शिकते, मी या वर्गात शिकतो, या वर्गात शिकते. हे आपली आयडेंटिटी. तशी ही आयडेंटिटी आहे या सिकलसेलच्या व्यक्तींची की जो व्यक्ती नॉर्मल आला त्याला आम्ही व्हाईट कार्ड देतो, जो व्यक्ती कॅरियर आला त्याला आम्ही येलो कार्ड देतो आणि लाल कलर सगळ्यांना माहिती की हा धोक्याचा कलर आहे. त्या व्यक्तीला जो व्यक्ती सफर सांगायचं नाही ते तुम्हाला सांगतोय मी की सफर व्यक्तीला आम्ही लाल कार्ड देतो. असे 3 प्रकारचे कार्ड देतो की ही त्यांची आयडेंटिटी असते. जर आम्ही एखाद्या गावात गेलो, आता मला सांगा कोणी कोणी टेस्ट केली पहिले याच्यापूर्वी? ब्लॅक लाईनच्या रॅक मध्ये दिसल्या असतील तुम्हाला, ब्लॅक लाईन होत्या. त्या ब्लॅक लाईन ट्रान्सपरंट पाहिल्या जातात. त्या जर ब्लॅक लाईन जर त्या रक्तामधून दिसल्या तर तो नॉर्मल व्यक्ती असतो, पण तो जर नाही दिसला तर तो आमच्यासाठी फक्त सस्पेक्टेड असतो. की कदाचित या व्यक्तीला या आजारातला एखादा प्रकार असू शकतो, कदाचित असू शकतो. मग हे टेस्ट आम्ही पॉझिटिव्ह आल्यानंतर, सस्पेक्टेड मिळाल्यानंतर आम्ही त्या व्यक्तीचं 2 ml ब्लड घेतो. जेव्हा आपण रक्त चेक करायला जातो ना, इथून रक्त घेऊन तसं रक्त घेतो. जसं पॉझिटिव्ह आलं तर तसं रक्त घेतल्यानंतर आम्ही ती पुढच्या चाचणीसाठी पाठवतो. ती असते इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी. कुठली असते? पहिली सोलोबिलिटी, दुसरी इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिस मध्ये मी तुम्हाला या आजाराचे 2 प्रकार सांगितले. कुठले प्रकार होते सांगा लवकर. तुम्हाला जेव्हा जायचंय ना, सफर आणि कॅरियर. या टेस्ट मध्ये सफर आणि कॅरियर मिळतात आपल्याला इलेक्ट्रोफोरेसिस टेस्ट मध्ये, किंवा त्या टेस्ट मध्ये नॉर्मल देखील निघू शकतो जरी या टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह असतो तरी. तर या 2 टेस्ट, या 2 प्रकार आपल्याला मिळतात. आणि ते कन्फर्म करण्यासाठी तिसरी आपण एक टेस्ट करतो, HPLC हाय परफॉर्मन्स लिक्विड क्रोमॅटोग्राफी म्हणून टेस्ट असते. ती टेस्ट केली जाते. त्या टेस्ट मध्ये कन्फर्म होतो की